गॉड इज गुड ऑल द टाइम गॉड इज गुड. मित्र हो, काही लोकांची तक्रार देवाजवळ नेहमीच असते. देवाने आम्हाला काहीच दिले नाही. सर्व काही श्रीमंत लोकांनाच देव देतो. कारण त्यांचे विचार असे देखील आहेत की पवित्र शास्त्र बायबलमध्ये देखील लिहिलेलं आहे, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. असे बोलून एक प्रकारे आपण देवाच्या वचनाची थट्टा करतो. असे पुष्कळ दाखले देवाची वचने आहेत ज्याचा अर्थ आपण अयोग्यप्रमाणे लावतो. मत्तई चॅप्टर 7 वर्स 7 आणि 8 पहा. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. मित्र हो, ह्या दाखल्याचा, ह्या वचनाचा अर्थ नक्की काय आहे? प्रभू येशू नेहमी दाखल्यांनी लोकांबरोबर बोलत असे आणि नंतर त्या दाखल्याचा अर्थ म्हणजे त्या दाखल्याचे ज्ञान आपल्या शिष्यांना देत असे. स्तोत्र चॅप्टर 78 वर्स 1 आणि 2 मध्ये भविष्यवाणी होती. अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या. माझ्या म्हणजे प्रभू येशूच्या तोंडच्या वचनाकडे कान लावा. मी म्हणजे प्रभू येशू आपले तोंड उघडून दाखले सांगेन, प्राचीन काळाच्या गूढ गोष्टींचे निवेदन करीन. खरं पाहिलं तर ह्या वचनाचा अर्थ असा होतो, मागा म्हणजे मिळेल, म्हणजे परमेश्वराची वचने मागा म्हणजे तुम्हाला ती दिली जातील. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, म्हणजे परमेश्वराची वचने शोधा म्हणजे तुम्हाला ती सापडतील. ठोका म्हणजे उघडेल, म्हणजे आपल्या अंतःकरणाची दरवाजे जी परमेश्वराच्या वचनासाठी बंद आहेत ती उघडा. प्रकटीकरण चॅप्टर 3 वर्स 20 पहा. मी म्हणजे प्रभू येशू दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे, म्हणजे अंतःकरणाचे दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, म्हणजे जर कोणी प्रभू येशू ख्रिस्ताची वचने ऐकून आपल्या अंतःकरणाचे दार उघडील, तर मी म्हणजे प्रभू येशू त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. इथे प्रभू येशू ख्रिस्त आत्मिक भोजनाविषयी सांगत आहे. मत्तई शुभ वर्तमानामध्ये लिहिलेलं आहे, ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका. कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. मित्र हो, आपल्या गरजा देवाला पहिल्याच ठाऊक आहेत. तर ह्या गोष्टींची चिंता न करता देवाचे वचन मागा, म्हणजे ते मिळेल. याकोबाच्या पत्रात लिहिलेलं आहे, तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. मित्र हो, या शास्त्रलेखाचा, ह्या दाखल्याचा अर्थ नक्की काय आहे? कारण परमेश्वराच्या वचनाची निंदा किंवा थट्टा कधीच होत नाही. गलातियरास चॅप्टर 6 वर्स 7 पहा. फसू नका. देवाचा उपहास म्हणजे देवाची थट्टा व्हायची नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. मत्तई चॅप्टर 13 वर्स 10 to 12 पहा. मित्र हो, ह्या वचनाकडे जरा लक्ष द्या. मग शिष्य जवळ येऊन येशूला म्हणाले, आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता? येशूने त्यांना उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान
तुम्हाला दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. इथे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्ग राज्याची रहस्य जाणण्याच्या दानाविषयी म्हटले आहे. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. म्हणजे ज्या कोणाजवळ स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान आहे त्याला दान दिले जाईल व त्याला भरपूर होईल. परंतु ज्या कोणाजवळ स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान नाही त्याचे जे दान असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. मित्र हो, प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला स्वर्गीय राज्याच्या रहस्य जाणण्याच्या दानाविषयी सांगितला होता, धन आणि संपत्तीसाठी नाही.